मागच्या व्हिडिओमध्ये मी फूड लायसन अपडेटबद्दल बोललो होतो. बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की सर नवीन फी स्ट्रक्चर काय असणार आहे. तर 1 एप्रिल 2026 पासून जे अमेंडमेंट झालेलं आहे त्याचे फी स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्वी जे 100 रुपये प्रतिवर्षी होतं ना ते तसंच ठेवलेलं आहे, पण पूर्वी फक्त 5 वर्षाची मुदत होती. रिन्युअल नाही केलं तर दंड व्हायचा. आता तसं राहिलेलं नाही. प्रतिवर्षी 100 रुपये तसंच ठेवून तुम्हाला ते फी भरावी लागणार आहे. परंतु ते जे 12.5 लाखापर्यंत होतं आता ते साधारण 1.5 CR ती केलेले, म्हणजे 1.5 CR तुम्हाला प्रतिवर्षी 100 रुपये फी ही आकारली जाणार आहे. आता 1.5 CR ते 20 करोड म्हणजे 20 करोडपर्यंत तुम्हाला साधारण 5,000 रुपये हे प्रतिवर्षी चार्ज करणार आहेत. आणि तुमचा टर्नओव्हर जर समजा 20 कोटीच्या वर असेल तर तुम्हाला 7,500 ही प्रतिवर्षी फी आकारली जाणार आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे ना हे नवीन अमेंडमेंट जे झालेलं आहे त्याच्याप्रमाणे हे फी स्ट्रक्चर असणार आहे. जर तुम्हाला हे अमेंडमेंट पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या DMमध्ये मेसेज करा GR. मी तुम्हाला ही जे परिपत्रक आहे हा तुम्हाला मेसेज ड्रॉप करेल. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपण नेहमी भेटत जाऊया.